Hello students, now we are going to see our next topic. It is absorption, reflection and radiation. The radiation which are transmitted also. म्हणजे आपण हीट रेडिएशन्सचं ॲब्सॉर्प्शन, त्याचं रिफ्लेक्शन किंवा ट्रान्समिशन कशा प्रकारे होते आणि त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला थोड्याशा आधीच्या काही गोष्टी आठवायच्या आहेत. We have to remember some things that we have learned earlier. For example, we have learned that there are three modes of transfer of heat. What are these three modes of transfer of heat? Heat can be transferred from one place to another place if we have taken any rod. समजा आपण एखादा रॉड घेतला, it is solid in nature, it is in solid state, then we can say that at the one end of the rod, if it is held over any lighted lamp, म्हणजे आपण एखाद्या मेणबत्तीवर किंवा एखाद्या दिव्यावर जर एक बाजू त्याची धरली तर दुसरी बाजू कालांतराने आपल्याला गरम झालेली दिसून येते. दिस इज सॉलिड if that rod is made up of metal. That means in metal heat is transferred and it is called as conduction of heat. In water or in any liquid, if it is heated, that means we have taken some utensil and it is placed on the gas. Gas is on, then what will be going on? The liquid molecules which are at the bottom of that utensil or at the bottom of the jar, it will be heated first and then it will move towards the top, and then the molecules which are cool are coming from top to bottom. म्हणजे काय, जसं आपण एखादं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये जर पाणी भरलं आपण आणि ते जर गॅसवर ठेवलं, गॅस सुरू केला तर सर्वात खालचे जे पहिले ॲटम्स असतात सगळे मॉलिक्युल्स लिक्विडचे ते पहिले गरम होतात, मग ते वर जातात आणि वरचे मॉलिक्युल्स नंतर गरम होतात खाली आल्यानंतर. अशा प्रकारे कन्व्हेक्शन ऑफ हीट म्हणतात त्याला, ज्या ठिकाणी ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळते. सॉलिडमध्ये तसं होत नाही. सॉलिडमध्ये आपल्याला मुवमेंट न होता फक्त एनर्जी जी आहे ती मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल व्हायब्रेशन थ्रू ट्रान्सफर होते. त्याला कंडक्शन ऑफ हीट म्हणतात. लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये जे होते पाणी गरम होण्याची प्रोसेस, त्याला ॲक्च्युअल त्या ठिकाणी काय होतात ते मॉलिक्युल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. अशा प्रकारे त्याला आपण कन्व्हेक्शन ऑफ हीट असं म्हणतो. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा जो आपण पुढे पाहणार आहोत, जो ज्याच्याशी रिलेटेड आपल्या पुढचं जे काही आपण पाहणार आहे चॅप्टरमध्ये ते पूर्ण त्याच्याशी रिलेटेड आहे, सगळे डेरिव्हेशन्स वगैरे सर्व टर्म्स, ते म्हणजे रेडिएशन ऑफ हीट. तिसरा प्रकार आहे रेडिएशन ऑफ हीट. आणि रेडिएशन ऑफ हीट म्हणजे काय, तर हीट एनर्जी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर करणे, सॉलिड थ्रू नाही आणि लिक्विड थ्रू नाही, तर हवेतून ट्रान्सफर करणे किंवा हवा नसताना सुद्धा ती ट्रान्सफर होणे. अशा प्रकारे त्याला आपण रेडिएशन ऑफ हीट असं म्हणतो. जसं आपण एखादी शेकोटी पेटवली आणि शेकोटीपासून काही अंतरावर जर आपण थांबलो तर आपल्याला त्या शेकोटीचा शेक लागतो आणि आपल्याला ती शेकोटी पेटलेली सुद्धा दिसून येते. म्हणजे शेकोटीचा लाईट जो आहे तोही आपल्यापर्यंत, आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो आणि त्याची जी आग आहे त्याचा शेक आपल्याला लागतो दुरून. म्हणजे याचा अर्थ ती हीट एनर्जी जी आहे आणि लाईट एनर्जी जी आहे त्या शेकोटीची ती आपल्यापर्यंत पोहोचत असली पाहिजे. पुन्हा आपण जर सन पाहिला तर सनपासून आपल्याला हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी दोन्ही मिळते. आपण जर उन्हात उभं राहिलो तर आपल्याला ऊनसुद्धा लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता लागतेच. सोबतच आपल्याला लाईटसुद्धा मिळतो सूर्यापासून, तोही आपल्याला दिसतो. म्हणजे आपल्याला लाईट आणि हीट दोन्ही मिळते. अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणावरून असं स्पष्ट होते की रेडिएशन ऑफ हीट हे जे उदाहरण आहेत हे दोन्ही काय झाले, शेकोटीचं उदाहरण झालं वूड फायरचं, किंवा सनचं उदाहरण झालं, सनचं एक्झाम्पल झालं. हे कशाचे उदाहरणं आहेत, हे दोन्ही उदाहरणं जे आहेत ते रेडिएशन ऑफ हीटचे आहेत. इथे आपल्याला काय पाहायला मिळते मग, रेडिएशन ऑफ हीट. नाव रेडिएशन ऑफ हीट कॅन बी कॉज्ड, किंवा कशा प्रकारे होते, तर इथे हीट एनर्जी ट्रान्सफर होते. जशी सन टू अर्थ होऊन राहिली किंवा एखाद्या शेकोटीपासून आपल्यापर्यंत होऊन राहिली, ही हवेच्या मार्फत होते. किंवा सनपासून अर्थपर्यंत येईपर्यंत ती व्हॅक्यूममधून सुद्धा होते. म्हणजे रेडिएशन ऑफ हीट होण्यासाठी आपल्याला मीडियमची गरज राहते, किंवा मीडियम जर नसलं तरी चालते, एअर जरी असली तरी चालते आपल्याला.
बरोबर आहे की नाही, किंवा एअर नसली तरी चालते, हा त्याचा अर्थ झाला. म्हणजे याचा अर्थ हा झाला की मीडियम, पार्टिकल मीडियम और मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी फॉर रेडिएशन और फॉर टू ट्रान्सफर हीट in the form of radiation or in the form of any type of radiation. That type of radiation is called as EM or electromagnetic radiation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात ते इकडून तिकडे जात असतात, त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असं म्हणतात. कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज पडत नाही. म्हणून मग अशा प्रकारे हीट जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत आहे, सनपासून अर्थपर्यंत पोहोचत आहे, तर मधात व्हॅक्यूम आहे फक्त, आणि व्हॅक्यूममध्ये कुठल्याच प्रकारचं मीडियम नसतं, तरीसुद्धा ती पोचते. म्हणून याचा अर्थ काय झाला की ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात, हा त्याचा अर्थ झाला. लाईटप्रमाणे हीट पण अशाच प्रकारे ट्रान्सफर होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स थ्रू. आता अशा प्रकारचे रेडिएशन जे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मी ज्याला म्हटलं त्यांना म्हणतात रेडिएशन. आणि रेडिएशन हा जो टॉपिक आहे हाच आपल्याला पुढे पाहायचा आहे. हीट रेडिएशन्स आपल्याला पुढे पाहायचे. आता आपण समजा कोणत्या कारणाने एखाद्या मटेरियलवर जर आपण हीट एनर्जी इन्सिडेंट केली तर काय होईल, ते मटेरियल हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेईल आणि ते गरम होईल. बरोबर आहे ना. एखाद्या लोखंडाचा तुकडा तुम्ही उन्हात ठेवा, तुम्हाला काही वेळानंतर तो गरम झालेला दिसून येतो. एवढा जास्त गरम झालेला दिसून येईल काही वेळानंतर की आपण त्याला हातात पकडू शकणार नाही. किंवा आपण स्वतः जरी उन्हात उभं राहिलो तरी आपली बॉडीसुद्धा खूप जास्त गरम होईल, आपल्याला घाम येईल, आपल्याला खूप जास्त उष्णता आपली बॉडी शोषून घेईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे हीट एनर्जी पडल्यावर ती ॲब्सॉर्ब केल्यासुद्धा जाऊ शकते. समजा ती जर ॲब्सॉर्ब झाली आणि आपण तो एखादा लोखंडाचा तुकडा घेतला आणि तो गरम असलेला लोखंडाचा तुकडा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आणून ठेवला, सावलीमध्ये आणून ठेवला, तर त्याच्या आजूबाजूला तो जोपर्यंत उन्हामध्ये होता तोपर्यंत तो ऊन म्हणजेच काय तर हीट एनर्जी सनपासून मिळालेली ॲब्सॉर्ब करत होता. जसं त्याला कमी टेम्परेचर असणाऱ्या ठिकाणी जर आणलं, त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असणाऱ्या ठिकाणी जर आणलं, तर तो गरम झालेला तुकडा जो आहे तो आपण बाहेरून त्याच्या जवळ जरी हात नेला तरी त्याच्यातून वाफा निघाल्यासारखे आपल्याला दिसून येतात. म्हणजे काय, तो हीट रेडिएशन्स इमिट करत असतो. म्हणजे याचा अर्थ हा झाला की पहिल्यांदा ॲब्सॉर्प्शन होते, हिटिंगमुळे ॲब्सॉर्प्शन होते, आणि ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं रेडिएशन जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात हीट रेडिएशन बाहेर पडते, त्याला थर्मल रेडिएशन्स असं म्हणतात. लक्षात आलं तुमच्या. तर हे झाले रेडिएशन कशा प्रकारे होते, किंवा रेडिएशन म्हणजे काय, किंवा मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीटचे प्रकार. हे झाले त्याचे 3 प्रकार. त्यातला कंडक्शन, कन्व्हेक्शन, आणि यांना कंडक्शन आणि कन्व्हेक्शनला मीडियमची गरज असते पण रेडिएशनला मीडियमची गरज नसते. आता आपण रेडिएशनचं इंटरॅक्शन कोणत्याही प्रकारच्या, किंवा इथे स्पेसिफिकली हीट रेडिएशनचं इंटरॅक्शन एखाद्या मॅटरसोबत कसं होते ते पाहणार आहोत. लक्षात आलं. सो मूव टू अनदर सब टॉपिक. इट इज द इंटरॅक्शन ऑफ द रेडिएशन विथ मॅटर. इंटरॅक्शन विथ मॅटर. हाऊ द थर्मल रेडिएशन इंटरॅक्ट विथ एनी टाईप ऑफ मॅटर. बाजूला एक छोटीशी डायग्राम काढलेली दिसून येते. त्यामध्ये एक लोखंडी पत्रा घेतलेला आहे मी, किंवा असं कन्सिडर करू लोखंडी पत्रापेक्षा की एक मी ग्लास घेतलेला आहे, ग्लासचा एक पीस घेतलेला, काचेचा एक तुकडा घेतलेला आहे. त्याच्यावर मी क्यू अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट करतो. ती जर त्या ऑब्जेक्टवर फॉल झाली, पडली, तर काय होईल, काय काय होऊ शकते बघा. त्या काचेवरून दूर कुठंतरी जर आपण पाहिलं तर रिफ्लेक्ट होणारी हीट एनर्जी, रिफ्लेक्ट होणारा लाईटसुद्धा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तो काच गरम होईल, म्हणजे तो रिफ्लेक्टसुद्धा करेल हीट, म्हणजे हीटसुद्धा तो रिफ्लेक्ट करू शकतो. त्या काचाच्या खालूनसुद्धा काही हीट किंवा लाईट रेज असे बाहेर येताना आपल्याला दिसून येतात, किंवा त्याखाली जरी आपण हात ठेवला तरीसुद्धा आपल्याला थोडेसे उन्हाचे चटके लागतात, फक्त ते बाहेरच्यापेक्षा कमी लागतात. म्हणजेच काय, काही प्रमाणात हीट एनर्जी त्यांनी ॲब्सॉर्ब केली, पण काही प्रमाणात स्वतःमधून ट्रान्समिटसुद्धा होऊ दिली, जाऊ दिली, आणि काही प्रमाणात रिफ्लेक्टसुद्धा केली. म्हणजे 3 गोष्टी इथे घडत आहेत. हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब, समव्हॉट हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब, समव्हॉट रिफ्लेक्टेड, अँड समव्हॉट ट्रान्समिटेड थ्रू द मीडियम दॅट इज ग्लास दॅट वी हॅव टेकन इन टू अकाउंट. आपण फक्त फॉर एक्झाम्पल ते घेतलेलं आहे. अशा प्रकारे कोणत्याही ऑब्जेक्टवर जर हीट रेडिएशन पडत असेल तर ह्या 3 गोष्टी होऊ शकतात. यातली एखादी गोष्ट नाही होऊ शकत, किंवा 2 गोष्टी होतील,
किंवा फक्त एकच गोष्ट होईल असं होऊ शकते, पण जास्तीत जास्त या 3 गोष्टी होऊ शकतात: ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. लक्षात आलं? या 3 गोष्टी होऊ शकतात. इथे मी ते सिम्बॉलिकली एक डायग्राम दाखवून थोडंसं तुम्हाला शो केलेलं आहे. समजा त्यातली अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड जी आहे ती QR आहे, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब जी आहे ती QA आहे आणि अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड जी आहे ती QT आहे. असं जर असेल त्या पहिल्या अक्षराचा आपण काय केलं आहे, सफिक्स तिथे घेतलेला आहे, बाकी काही आपण केलेलं नाही. तर मी असं म्हणू शकतो की टोटल इन्सिडेंट हीट जी आहे ती जर Q असेल त्यातली QA म्हणजे ॲब्सॉर्ब होते, ते तिथे त्या ग्लासच्या आतमध्ये ॲब्सॉर्ब होते, QR म्हणजे रिफ्लेक्ट होते आणि QT म्हणजे तिथून ट्रान्समिट होते. या सगळ्या प्रमाणात हीट डिस्ट्रीब्यूट होते आणि ती टोटल हीट किती असते, Q, जेवढी ती या 3 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट होत असते. म्हणून मी खाली लिहू शकतो Q = QR + QA + QT. लक्षात आलं? याला जर मी या पूर्ण इक्वेशनला Q ने डिवाइड केलं तर मला मिळते Q/Q म्हणजे 1 = QA/Q + QR/Q + QT/Q. यातला QA/Q जो आहे त्याला स्मॉल a म्हणतात, QR/Q ला स्मॉल r म्हणतात आणि QT/Q ला स्मॉल t आणि त्याला सफिक्स r केलेला आहे. त्याचं कारण आपण पुढे पाहणारच आहोत. या सगळ्यांना कोएफिशियंट्स म्हणतात. कशाचे? तर पहिलं जे a आहे त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, दुसऱ्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि TR ला म्हणतात कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. अशा प्रकारे हे 3 कोएफिशियंट्स असतात ज्याच्यामधून आपल्याला त्याची डेफिनेशनसुद्धा आपल्याला सोप्या प्रकारे करता येते. बघा आता पहिल्यांदा जर मी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर किंवा त्याला ॲब्सॉर्प्टिव्हिटी सुद्धा म्हणतात, त्याला 3 नावं आहेत: कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर किंवा ॲब्सॉर्प्टिव्हिटी. त्याला आपण a ने दाखवतो. त्याला आपण कसं डिफाईन करू शकतो? तर QA/Q असं तिथे लिहिलेलं दिसून येते. QA म्हणजे काय? तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब. इट इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द ऑब्जेक्ट अँड टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द ऑब्जेक्ट. सिमिलरली R साठी म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्टन्स असं त्याला म्हणतो आपण, त्याला स्मॉल r ने दाखवतात. त्याचीसुद्धा मी डेफिनेशन करू शकतो आणि त्याला काय म्हणू शकतो? इट इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू दी टोटल एनर्जी इन्सिडेंट ऑन दी ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्टन्स असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्याला स्मॉल r लेटरने दाखवतात. सिमिलरली आपण TR ला कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा ट्रान्समिटन्स, याला ट्रान्समिटन्स असं सुद्धा म्हणतात. याला आपण डिफाईन करू शकतो की अमाऊंट ऑफ इट इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट म्हणजे QT/Q आहे ना, ते म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड थ्रू द ऑब्जेक्ट टू दी अमाऊंट ऑफ टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी हीट एनर्जी इन्सिडेंट ऑन दी ऑब्जेक्ट. बरोबर आहे ना? एकदम सोप्या डेफिनेशन्स आहेत. त्यांच्या त्या सिम्बॉल्सवरून आपल्याला डेफिनेशनसुद्धा सोप्या पद्धतीने सांगता येतात. बरोबर आहे? आता आपण काही बॉडीज पाहणार आहोत, काही ऑब्जेक्ट्स पाहणार आहोत जे फक्त रिफ्लेक्ट करतात किंवा ते फक्त ट्रान्समिट करतात किंवा ते फक्त ॲब्सॉर्ब करतात. जसं काही आता आपण समजा एखादा असा ऑब्जेक्ट पाहिला, समजा ग्लास पाहिला आपण, ग्लास किंवा क्वार्ट्जचा एक क्रिस्टल असतो, NaCl पाहिलं, सोडियम क्लोराईड किंवा हायड्रोजन किंवा ऑक्सिजन पाहिला किंवा ड्राय एअर जर पाहिली, तर हे जे आहेत हे सगळे फक्त ट्रान्समिट करतात. कशाच प्रकारे ते ॲब्सॉर्ब करत नाही, कोणत्याच प्रकारची हीट एनर्जी किंवा ते रिफ्लेक्टसुद्धा करत नाही. बरोबर आहे ना? ड्राय एअर जर असेल तर ती पूर्णपणे हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करते आणि हवेचं टेम्परेचर वाढते. किंवा एखादा ग्लास जर घेतला आपण, म्हणजे हवेचं टेम्परेचर वाढते म्हणण्यापेक्षा तिथून ते पास होऊ देते, पण बाकी ठिकाणी जिथे पोहोचते हवेत तिथं टेम्परेचर वाढलेलं असते, म्हणून ते आपल्यापर्यंत पूर्ण हीट एनर्जी पोहोचते ड्राय एअर थ्रू. समजा आता मी ग्लासचा जर एखादा पीस घेतला आपल्या डायग्रामप्रमाणे, तर त्याच्यावर जर मी Q एवढी एनर्जी जर इन्सिडेंट केली तर तो अजिबात रिफ्लेक्ट करत नाही आहे समजा, किंवा तो अजिबात स्वतःमध्ये सुद्धा काही एनर्जी ठेवत नाही आहे, पूर्णच्या पूर्ण एनर्जी तो स्वतःमधून पास होऊ देतो. म्हणजे अशा प्रकारे मला QR आणि QA दोन्ही 0 मिळतात आणि म्हणून आपलं जे इक्वेशन आहे QR/QA 0, QR/Q 0 होऊन जाईल, QA/Q 0 होऊन जाईल. मग आपल्याजवळ काय राहिलं? फक्त QT/Q हा 1 मिळेल. म्हणजेच आपल्याला QT आणि Q ची व्हॅल्यू सेम मिळते, म्हणून QT/Q
1 मिळते. अशा प्रकारे आपल्याला टोटल एनर्जी ट्रान्समिट झालेली दिसून येते. अशा प्रकारची सबस्टन्सला डायॲथर्मॅनस सबस्टन्स असं म्हणतात, विच ट्रान्समिट्स ऑल द एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. आता समजा आपण काही प्रमाणात वॉटर किंवा वूड किंवा आयर्नचं, कॉपरचं किंवा एखाद्या मॉइश्चर असणाऱ्या एअरचं सुद्धा उदाहरण पाहिलं तर ती काही प्रमाणात जी एनर्जी आहे ती ॲब्सॉर्ब करते आणि काही प्रमाणात रिफ्लेक्ट करते, पण स्वतःमधून पास होऊ देत नाही. समजा आपण वॉटर जर घेतलं तर वॉटर काही प्रमाणात एनर्जी रिफ्लेक्ट करते आणि बाकीची ॲब्सॉर्ब करून घेते. म्हणजे पूर्णच्या पूर्ण एनर्जी जी आहे ती ॲब्सॉर्प्शन किंवा रिफ्लेक्शनमध्येच जाते, तर ट्रान्समिशन अजिबात होत नाही. म्हणजे याच्या आधी जे पाहिलं आपण डायॲथर्मॅनस सबस्टन्समध्ये तिथे फक्त ट्रान्समिशन होते, ॲब्सॉर्प्शन रिफ्लेक्शन अजिबात होत नाही. पण या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन दोन्ही होते, पण अजिबात ट्रान्समिशन होत नाही. अशा वेळेस मला मग काय मिळते, ते QT जो आहे तो मला 0 मिळतो. आणि QT जर मला 0 मिळाला तर मला असं म्हणता येते QT/Q 0, म्हणून मग QA/Q आणि QR/Q या दोघांचीही मिळून व्हॅल्यू Q/Q म्हणजे 1 अशी मिळते. QA/Q म्हणजे A होते, QR/Q म्हणजे R होते, म्हणजे A + R = 1 असं मला मिळते. असं जर मिळत असेल, म्हणजे असा एखादा सबस्टन्स जर असेल, वॉटर जर असेल किंवा लाकूड वूड जर असेल, तर ते अजिबात ट्रान्समिशन होऊ देत नाही स्वतःमधून कोणत्याही प्रकारच्या एनर्जीचं. अशा प्रकारच्या सबस्टन्सला दॅट अमाऊंट ऑफ हीट विच इज इन्सिडेंट ऑन द सबस्टन्स, नथिंग इज ट्रान्समिटेड, ओनली सम हीट इज ॲब्सॉर्ब्ड अँड रिमेनिंग हीट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द सबस्टन्स. सच टाईप ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ॲथर्मॅनस सबस्टन्स. तर आपल्या लक्षात आलं असेल 2 महत्त्वाचे प्रकार, एक म्हणजे डायॲथर्मॅनस, दुसरा म्हणजे ॲथर्मॅनस. डायॲथर्मॅनस म्हणजे अजिबात ट्रान्समिट होऊ न देता पूर्णच्या पूर्ण हीट जी आहे, अजिबात ॲब्सॉर्ब किंवा रिफ्लेक्ट होऊ न देता पूर्णच्या पूर्ण हीट जी आहे ती जर ट्रान्समिट झाली तर तो झाला डायॲथर्मॅनस सबस्टन्स. किंवा अजिबातच हीट ट्रान्समिट झाली नाही, पूर्णच्या पूर्ण हीट एकतर थोडीफार प्रमाणात ॲब्सॉर्ब झाली किंवा थोड्याफार प्रमाणात रिफ्लेक्ट झाली, तर तो झाला ॲथर्मॅनस सबस्टन्स. दोन्ही लक्षात आले. त्यांचे उदाहरणसुद्धा आपल्याला देण्यात आलेले आहे, डायग्रामवरून आपल्याला ते लक्षात येईल. आता समजा ट्रान्समिशनचा कोएफिशियंट 0 झाला, म्हणजे QT जर 0 झाला तर TR 0 होऊन जाईल, म्हणजे अजिबात ट्रान्समिशन होणार नाही. आणि समजा असं जर म्हटलं मी की अजिबात ॲब्सॉर्प्शनसुद्धा होत नाही आहे, असं जर एखादा सबस्टन्स घेतला मी, समजा मी एखादा आरसा जर घेतला, त्याला मिरर असं म्हणतो आपण, त्या आरशावर ज्यावेळेस आपण हीट एनर्जी इन्सिडेंट करतो त्यावेळेस ती एनर्जी अजिबात ॲब्सॉर्ब होत नाही किंवा अजिबात त्याच्यातून स्वतःमधून पास पण नाही होऊ देत तो, म्हणजे ट्रान्समिटसुद्धा होत नाही, तर फक्त काय होते, रिफ्लेक्ट होते. म्हणजे रिफ्लेक्शन होणारी जी एनर्जी आहे ती म्हणजे QR, आणि तेवढीच्या तेवढीच एनर्जी जेवढी पडते Q तेवढी पूर्णच्या पूर्ण काय होते, रिफ्लेक्ट होते. म्हणजे Q = QR झालं या ठिकाणी. Q आणि QR सेम झालं आणि QA आणि QT जर 0 झालं तर आपल्या इक्वेशनमध्ये QA/Q 0 होऊन जाईल, QT/Q 0 होऊन जाईल आणि QR/Q एवढंच फक्त आपल्याला मिळते. आणि QR आणि Qची व्हॅल्यू सारखी असल्यामुळे तो रेशो 1 मिळतो आपल्याला. म्हणजेच QR/Q म्हणजे Rची व्हॅल्यू मिळते मला 1. म्हणजे अशा प्रकारे जर Rची व्हॅल्यू 1 असेल तर तो परफेक्ट रिफ्लेक्टर झाला. फॉर एक्झाम्पल एखादा मिरर जर आपण घेतला तर तो पूर्णपणे काय करतो, फक्त रिफ्लेक्ट करतो, तो अजिबात ॲब्सॉर्ब करत नाही किंवा अजिबात स्वतःमधून ट्रान्समिटसुद्धा हीट एनर्जी होऊ देत नाही. त्याला परफेक्ट रिफ्लेक्टर असं म्हणतात. अशा प्रकारे जर मी आता अशी एखादी बॉडी घेतली, पूर्ण ब्लॅक कलरचं पेंट केलेली एखादा सरफेस जर मी घेतला, ब्लॅक कलरचा सनमायका असणारा किंवा ब्लॅक कलरचा कम्प्लीट असं पॉलिश असणारा एखादी वस्तू जर मी घेतली, त्याच्यावर जर मी इन्सिडेंट एनर्जी जर केली Q, तर मला असं दिसून येते की अजिबात कोणत्याच प्रमाणात ती रिफ्लेक्ट होत नाही किंवा त्याच्यामधून पाससुद्धा होत नाही, तर तो पूर्णच्या पूर्ण एनर्जी जी आहे ती ॲब्सॉर्ब करतो. बघा, ब्लॅक कलर जो आहे तो पूर्णपणे ॲब्सॉर्ब करत असतो. नियरली 100% हीट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट विल बी ॲब्सॉर्ब बाय द ब्लॅक सरफेस अँड कम्प्लिटली व्हाईट सरफेस विल रिफ्लेक्ट द एनर्जी. जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी तो रिफ्लेक्ट करत असतो. म्हणून इथे जर मी ब्लॅक सरफेस पूर्ण जर घेतला, कम्प्लिटली ब्लॅक, एक्झॅक्टली डार्क ब्लॅक जर घेतला, तर तो सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेईल. म्हणजे त्याचा फक्त ॲब्सॉर्प्शनचा कोएफिशियंट मला मिळेल आणि QAची व्हॅल्यू मला फक्त मिळेल आणि QA म्हणजेच Q असेल. म्हणजे जेवढ्या प्रमाणात एनर्जी त्याच्यावर इन्सिडेंट झाली ती पूर्णच्या पूर्ण ॲब्सॉर्ब झाली, रिफ्लेक्ट किंवा ट्रान्समिट अजिबात झाली नाही. म्हणजेच मला इथे QR किंवा QT दोन्हीची व्हॅल्यू जर 0 मिळाली तर मला फक्त काय मिळते, इथे फक्त मला QA मिळते.
दोन्ही जर 0 झाली आणि पूर्णच्या पूर्ण येणारी एनर्जी जर ॲब्सॉर्ब झाली म्हणजेच QA इज इक्वल टू क्यू मिळालं. म्हणजे QA बाय क्यू ची व्हॅल्यू 1 झाली.